मित्रांनो, शेतकऱ्यांना जर एखादं काही जर नवीन करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या यशाला 100% सक्सेसता मिळते. हे आपल्याला आपल्या सोयाबीनमधून दिसत आहे. सध्या सोयाबीनची क्वालिटी पाहू शकता आपण. थोडं यावर्षी नवीनच काहीतरी करून पाहिलं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत आहे. शेंगा आता आपल्या भरायला सुरुवात झालेली, परंतु निसर्ग असा करत आहे की पाऊस पडत नाही आहे. आता पाऊस आता केव्हा पडतो याची आपण काही सांगू शकत नाही, परंतु आज मी एक हवामान चेक केल्यामुळं एक थोडं त्याची माहिती घेतली आणि थोडं एक वातावरण मला चांगलं वाटलं. 4-5 दिवसामध्ये 12 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला त्या साईटवर आपल्याला मिळत आहे. शेवटी त्याचं आपण सांगू शकत नाही, परंतु आपण जो प्रयोग केला होता ते आज कुठंतरी सक्सेस होताना आपल्याला दिसत आहे. आपण मित्रांनो यावर्षी खूप काही नवीन प्रयोग आपण या 3 एकर क्षेत्रावर केलेले आहेत. त्याचा रिझल्ट आपल्याला दिसत आहे. सोयाबीनची हाईट कमी आहे, परंतु त्याला जे आपण सोचलं होतं त्याप्रमाणेच आपल्या सोयाबीनला माल दिसत आहे. त्यामुळे आपल्याला शक्यतो तेवढं जास्त उत्पादन मिळण्याची शाश्वती जास्त वाटत आहे. एकच झाड नाही मित्रांनो, असं खूप काही झाडांना असे जास्त प्रमाणात वाध्या लागलेल्या आहेत. आता त्यांची शेंगा भरण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु आता हे पाऊस काय करते याची काही शाश्वती सांगता येत नाही. शेवटी माझ्या मते आतापर्यंत जे काही आपण केलेलं आहे, इथून आपण जे मागच्या 2-3 वर्षापासून मी पाहत आलेलो आहोत, शेवटी पाऊस पडत असतो. आता शेवटी पाहू प्रयत्नाला आपल्याला किती प्रमाणात यश येते. परंतु आपण जेवढी मेहनत घेतली होती त्याचे आज रिझल्ट आपल्याला एक खरोखर चांगले दिसत आहेत. तर त्याचे असे तुम्ही पाहू शकता. आज शेंगाचं प्रमाण आपल्या सोयाबीनला चांगल्या प्रमाणात भरत आहे, की जसे की आपण प्रत्येक फवारणीला अलग ग्रेड दिला होता. सुरुवातीच्या स्टेजमध्ये SSP टाकला होता, तर त्याचा एक आपल्याला चांगला एक अनुभव मिळालेला आहे. याच्या पुढची अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळेल. आपल्या या सोयाबीनवर थोडा आता गेंगाणा दिसत आहे. मी पिकाची परिस्थिती पाहून फवारण्या करत असतो. 12 तारखेला आपली फवारणी केली होती. आता 2-3 दिवसामध्ये आता पुढची स्टेज पाहून लवकरात लवकर जे लास्टचा जे ग्रेड राहिला होता आपला 0050 ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. एक चांगल्या प्रकारचा माल आपल्या सोयाबीनला झालेला आहे. आपल्या सोयाबीनची हाईट आपण होऊ दिली नाही आहे. एक चांगलं उत्पादन मिळण्याची आपल्याला दाट शक्यता दिसत आहे. तरी आपण माझ्या चॅनलवर मला खूप सहकार्य केलेलं आहे. यापुढेही मी तुम्हाला याच प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीन, जे मी शेतामध्ये करत असतो. धन्यवाद.